गेल्या 12 वर्षांपासून देशात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असून या सत्तेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारनं ओबीसी समाजासाठी अनेक विकास योजना, लोककल्याणकारी योजना राबवल्या जात असून भारतीय जनता पार्टीचे सरकार ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम करत असल्यानं ओबीसी युवा संघटनेला जोडला जावा या उद्देशानं भारतीय ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्या पुढाकारानं भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचं प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी संवाद अभियान अंतर्गत उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक रविवारी वसंत स्मृती भाजप कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। या बैठकीप्रसंगी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्या हस्ते योगेश टिळेकर यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला। यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी त्याचबरोबर ओबीसीच्या न्याय हक्कांसाठी लढ्यांसह विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र बैठक ओबीसी संवाद अभियान कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त करण्यात आला। तसेच जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याचं कौतुक करत पाटील यांचं अभिनंदन करण्यात आलं। राजस्थानमध्ये पुन्हा येतो, गुजरातमध्ये पुन्हा येतोय, महाराष्ट्रामध्ये सुद्धा यावं लागेल, कर्नाटकमध्ये यावं लागेल, देशातल्या सगळ्या ठिकाणी आम्हाला सत्तेमध्ये यावं लागेल। योजना आखली की ज्या ठिकाणी नोकरी स्थिती आपण कमवत आहोत त्या ठिकाणी विस्तार करण्याची आवश्यकता आहे। एका बाजूला नोकरी ठिकाणाची विस्ताराची योजना आखली, एका बाजूला समाज बांधवांमध्ये जाऊन काम करण्याची योजना आखली। त्याच योजनेच्या माध्यमातून सगळ्यात मोठा जो समाजाचा घटक आहे युवकांचा, त्या युवकांना युवक मोर्चाच्या माध्यमातून या पक्षाशी जोडावं, महिलांच्या माध्यमातून महिला मोर्चाला घेऊन महिलांशी जोडावं। मधल्या काळामध्ये 2017 मध्ये अमित शहा साहेबांनी सांगितलं की ओबीसी मोर्चा हा सुद्धा या देशामध्ये गठीत व्हावा। ज्या पद्धतीने समाजाचा युवक आणि महिला, दलित, आदिवासी समाज बांधव संघटनेच्या माध्यमातून पक्षाला जोडले जात आहेत, त्याच पद्धतीनं या देशातला सगळ्यात मोठा समाज घटक 54% असलेला हा समाज घटक हाही संघटनेच्या माध्यमातून पक्षाला जोडावा। आणि मुळामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा आपले वरिष्ठ नेते या ठिकाणी सांगतात आणि आपल्याला त्याचा अभिमान असण्याची आवश्यकता आहे। अनेक नेत्यांनी, राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा परवा सांगितलं की भारतीय जनता पक्षाचा डीएनए हा ओबीसीचा आहे, हा आपल्या सर्वांचा गौरव। जो पक्ष आपल्या सर्वांना आपल्या रक्तामासाचा मानतो तो पक्ष आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे। आणि ओबीसी समाज बांधवांमध्ये सुद्धा काम करण्याची संधी या निमित्तानं त्या संघटन समाजातल्या कार्यकर्त्याला संघटनेमध्ये स्थान देण्याची भूमिका या ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे। साहेब, मला हे आठवतं की ज्यावेळेस सर तुम्ही याच्या अगोदर काय होतं, सरचिटणीस होते काय होतं, चांगलं काम केलं अध्यक्ष बरोबर आहे ना? माझं तसं आहे, मी चांगलं काम केलं तर परत ओबीसीचा अध्यक्ष, युवा मोर्चाचं चांगलं काम केलं परत युवा मोर्चावर ठेवलं, ओबीसीचा अध्यक्ष केला वाटलं तर सरचिटणीस नाही, म्हणजे चांगलं काम केलं की तिथेच चांगलं काम केलं। पण मला अभिमान आहे की युवा मोर्चाचा अध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रातल्या 40 लाख तरुणांना उद्देशून सीएम चषक नावाची स्पर्धा आपण या राज्यामध्ये उभी केली आणि त्या युवकांना या पक्षाशी जोडलं। 22 साली महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचं राजकीय आरक्षण संपलं, सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे दिला आणि आपण ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून ओबीसी जागर अभियान महाराष्ट्रभर 2 वर्ष केलं। प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यानं त्या ओबीसी जागर अभियानाच्या मोर्चामध्ये रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभाग घेतला। राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस प्रत्येक विभागीय मेळाव्यामध्ये आपल्या सर्वांना संबोधित केलं। एक नवीन ताकद ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आणि जेव्हा सत्ता परिवर्तन झालं मला सांगायला आनंद वाटते, देवेंद्रजी 2022 साली 19ला सरकार केलं, 22ला पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि मंत्रालयामध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण जे मिळाला होता त्याचा इम्पेरियल डेटा गोळा केला
आणि महिनाभरामध्ये पुन्हा ओबीसीचं राजकीय आरक्षण या सरकारच्या माध्यमातून आपल्या ओबीसी आपण दौरा केला, पंढरपूर मध्ये ओबीसी जागर अभियान सुरू केलं, ठाण्यामध्ये संपलं. या महाराष्ट्राची वेगळी परंपरा आहे. कारण या राज्याने हिंदवी स्वराज्य पाहिलं. आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वराज्याची शपथ घेतली. हा महाराष्ट्र हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा समाज जो मराठा समाज बांधला आहे. या मराठा समाजाच्या मुलांनी हातातलं काम सोडलं, स्वराज्यामध्ये सामील झाला, मावळा झाला. या महाराष्ट्राच्या धनगर समाजाच्या मुलानं शेतात मेंढर पाळायची सोडली, हातात तलवार घेतली, मावळा झाला. माळी समाजाच्या मुलानं हातातला विडा सोडला, तलवार घेतली, मावळा झाला. माझ्या बंजारा समाज बांधवांच्या मुलानं कोयता सोडला, हातात तलवार घेतली, मावळा झाला. नागाच्या मुलानं वस्त्रा सोडला, तलवार घेतली, मावळा झाला. या महाराष्ट्रानं जात सोडली आणि भगवा हातात घेतला, तेव्हा आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. या महाराष्ट्राचे आपण सगळेजण जात पात सोडून काम करणारे कार्यकर्ते आहोत. मला पक्षाही जातपात मानत नाही, परंतु संघटनेच्या माध्यमातून समाजातला जो मायक्रो ओबीसी घटक आहे त्याला सन्मान द्यावा, न्याय द्यावा या भूमिकेत आपण या ठिकाणी ओबीसी मोर्चाची रचना काम करतो. मला आनंद वाटेल की आपण 22 जुलै नंतर ओबीसी जनसंवाद अभियान करतो. कारण या सरकारच्या माध्यमातून जे काही उपलब्धी आपल्या सर्वांना झालेली आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो, देशाच्या स्वातंत्र्यानंतर एकतर 40 वर्षांना आरक्षण मिळालं. आरक्षण मिळाल्यानंतर ओबीसी आयोगाची स्थापना झाली, त्याला घटनात्मक दर्जा मिळाला नाही. आदरणीय मोदीजींच्या रूपाने 2018 साली देशातल्या ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा मिळाला. तो सन्मान देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. 27 मंत्री या देशामध्ये ओबीसी समाज बांधवांचं काम करतात. महायुतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आपण काम करतो. मुद्रा लोनच्या माध्यमातून, विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आपल्या हाताला रोजगार देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. मग माझं सरकार देशातलं असलं किंवा राज्यातलं असेल, हे आपल्या सामान्यांच्या आसून काम करते. म्हणजे सगळे योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम, त्या समाज घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम, त्याचा उल्लेख आता आमच्या अध्यक्ष सुनील बचाव साहेबांनी केला. हे खरं आहे की 2014 साली भारतीय जनता पक्षाचे 123 आमदार निवडून आले आणि 2024 साली भारतीय जनता पक्षाचे 135 आमदार निवडून आले. त्याचं कारण पण ते की छोट्या छोट्या मायक्रो ओबीसीच्या 90 समाजाच्या बैठका सागर बंगल्यावरती या राज्याच्या मुख्यमंत्री मोदयांनी घेतली. त्या समाज बांधवांशी बोललो, आदरणीय मुख्यमंत्री साहेब समाजाशी बोलले, सगळ्यांशी संवाद साधला, त्या समाजाच्या अडचणी शोधून घेतल्या. वर्षानुवर्ष समाज बांधवांना ज्या ज्या अडचणी होत्या त्या सोडवण्याचं आश्वासन त्या ठिकाणी दिलं. आणि या राज्यामध्ये जनतेचं आश्वासन चेहरा जर कोण असेल तो एकमेव चेहरा आहे देवेंद्र फडणवीस. आणि त्यांच्या चेहऱ्यावरती विश्वास ठेवला आणि ओबीसी समाजाच्या सगळ्या मायक्रो ओबीसींनी भरभरून आशीर्वाद आपल्याला दिले. आपणही काय केलं, सरकार आल्यानंतर या छोट्या छोट्या 19 महामंडळांची निर्मिती आपण केली आणि या अधिवेशनामध्ये त्या महामंडळाला निधी देण्याचं काम सुद्धा मी या ठिकाणी सर्व अधिवेशनामध्ये मांडून देण्याचं करणार आहोत. 29 जाती अशा होत्या. मी आता सांगितलं, तुम्ही सगळे सांगतात, कदाचित मला काय मिळलं नाही मिळेल, माझ्या पक्षासाठी, या पक्षाच्या विचारांसाठी आपण काम करतो. हा विचार जर टिकवायचा असेल आणि तुमच्या आमच्या मनामध्ये जे वर्षानुवर्ष आहे की या राज्याचा मुख्यमंत्री आणि या देशाचा पंतप्रधान फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाच्या शतवर्ष भाजपाच्या ताकदीवर आपल्याला करायचं असेल तर ओबीसी मोर्चा या देवाच्या कामामध्ये, देशाच्या कामामध्ये मागे पडणार नाही आणि मग आपण मागे राहता कामा नये. यासाठी संघटनात्मक आढावा आहे. आज आपण इथे बैठकीच्या रूपाने भेटलो. ज्या ज्या सूचना माझ्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या त्या सगळ्या आपण पूर्ण करावा. 22 जुलै नंतर पुन्हा एकदा आपण अगदी मंडळापर्यंत जाणार आहोत. छोट्या छोट्या बैठकी घेणार आहोत. लाभार्थ्यांचे मेळावे करणार आहोत.
लाभार्थ्यांशी संवाद करणार आहोत, मायक्रो ओबीसीच्या अडचणी समजून घेणार आहोत आणि महाराष्ट्रभर ओबीसी संवाद अभियान आपण करणार आहोत। यासाठी आपल्या सर्वांना सज्ज व्हायचं आहे आणि जे पवित्र काम आहे त्याचा उल्लेख आताच केला आणि आम्ही सर्वांची इच्छा आहे की 29 साली या देशामध्ये पुन्हा एकदा आपलं सरकार आणायचं आहे आणि या राज्यामध्ये देवेंद्रजींच्या रूपानं पुन्हा मुख्यमंत्री करायचं आहे। या देश कार्यामध्ये पवित्र कार्यात आपला हातभार असावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तळागाळातील ओबीसी समाज भाजपशी जोडला जावा यासाठी उत्तर महाराष्ट्राची ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाला असून प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांची संघटन शक्ती बघून दूरदृष्टी ठेवून भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्यानं कैलास पाटील यांनी टिळेकर यांचं अभिनंदन केलं। आज उत्तर महाराष्ट्र ओबीसी महामंडळाची आदरणीय योगेश अण्णा टिळेकर आमचे प्रदेशाध्यक्ष की जे एक युवा नेतृत्व 5 वेळेस नगरसेवक राहिले, युवा मोर्चा अध्यक्ष राहिले, ओबीसी अध्यक्ष याच्या आधी राहिले, आता परत महाराष्ट्र प्रदेश ओबीसी अध्यक्ष पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे। मी तर असं म्हणेन की ही ओबीसी समाजाला एक आदरणीय मुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस यांची दूरदृष्टी आहे की यांनी एक ओबीसी समाजाला एक परीस दिलाय योगेशजी अण्णा टिळेकर यांच्या माध्यमातून। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ओबीसी समाजाकरता तळागाळात जाऊन ज्या ओबीसी समाजाकरता स्कीम आहेत या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायच्या, ओबीसी महामंडळाला ज्या स्कीम आहेत त्या ओबीसी महामंडळाच्या द्वारे ओबीसींपर्यंत पोहोचवायच्या, हे सगळं मार्गदर्शन आदरणीय योगेश अण्णा टिळेकर आम्हाला देतात प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि ते आम्ही फॉलो करतो। आज प्रचंड प्रमाणात उत्तर महाराष्ट्रातून ओबीसी समाज इथे जमा झाला, संघटन पर्व बैठक झाली। त्या बैठकीचा हा जो महासागर आहे ओबीसीचा, हा योगेश अण्णांच्या प्रेमाखातर आणि भारतीय जनता पार्टीवर प्रेम त्यामुळे एवढा जोडला गेला आहे। अण्णांचं संघटन फार जबरदस्त आहे। अण्णांची संघटन शक्ती बघूनच आदरणीय देवेंद्र फडणवीस सरांनी अण्णांना पुन्हाही एकदा जबाबदारी दिली आहे। मी खूप खूप अण्णांचं अभिनंदन करतो आणि अण्णांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्हाला खूप ऊर्जा प्राप्त होते। आज जी ओबीसी संघटन जी बैठक झाली, या बैठकीसाठी माझे सहकारी प्रकाशजी चकोर हे पण आपल्याला थोडीशी माहिती देतील। धन्यवाद। यावेळी व्यासपीठावर भाजपचे नाशिक महानगर प्रमुख सुनील केदार, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बच्छा, नाशिक महापालिकेचे स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, धुळ्याच्या उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, भाजप शहराध्यक्ष प्रकाश चक्कोर, मनोज ब्राह्मणकर, सचिन लंबाते, उज्ज्वला हाके, वीणा सोनवलकर यांसह शरद पाटील, राजेंद्र मोरे, उज्ज्वला हाके, भरत महाजन, श्यामकांत इशी, दीपक पवार, रमेश आहेर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर।